गेल्या 5 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष आणि टायगर ग्रुपचे मुंबई उपाध्यक्ष सूरज भागवत सोनवणे यांच्याकडून भगतसिंग नगर गोरेगाव येथे भव्य दहीहंडीचे आयोजन केले जात आहे। यावर्षी या भव्य दहीहंडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी महोत्सवात उपस्थिती लावली आणि तरुणांना प्रेरणादायी संदेश दिला। तसेच टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव हे देखील यावेळी उपस्थित होते। मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवर आले, जिथे सर्वांचे जोरदार स्वागत करण्यात आले, तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून मोठ्या संख्येने गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी आले आणि सुंदर ट्रॉफी जिंकली। या व्यासपीठाची खास गोष्ट म्हणजे या प्लॅटफॉर्मची खास गोष्ट म्हणजे येथे प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतो आणि टायगर ग्रुपमध्ये एकत्रितपणे समाविष्ट आहे। या प्लॅटफॉर्मची खास गोष्ट म्हणजे येथे प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतो आणि टायगर ग्रुपमध्ये एकत्रितपणे समाविष्ट आहे। उपाध्यक्ष जयंत बोडके, युवा अध्यक्ष राहुल कुरिया, गोविंदा पथकही आलेला आहे आणि कोण आला? अरे कोण आला रे कोण आला? सलामी देतील ऋषिकेश बाबा भंडारकर यांचं हार्दिक स्वागत। अत्यंत सुंदररित्या रचनामध्ये अत्यंत सुंदररित्या उतरवली गेलेली आहे। सर्वप्रथम सर्व गोपाल भक्तांना टायगर ग्रुपतर्फे मी माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो। आज सूरजदादा सोनवणे मुंबईचे उपाध्यक्ष त्यांचे आज भव्य स्वरूपात दहीहंडी उत्सव पार पाडला। 7व्या थरावर दहीहंडी फोडण्याचा योग आला। अत्यंत उत्साह बघून इथं उत्साह तर आबाळ गगन एवढा उत्सव युवकांमध्ये दिसला आहे। तर असंच पुढील वर्षी दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सव साजरा हो असं मी करतो आणि खास करून महिला वर्ग भरपूर सहभागी घेत होता। असंच महिला वर्गाने पुरुषांच्या पुढं चालावं असं मी आवाहन करतो। आज चांगला योग आहे, त्यानिमित्ताने मी सर्व युवकांना महाराष्ट्र युवकांना मी आव्हान असं करतो की सर्वांनी बिगरव्यसनी राहायचं, स्वतः बलशाली राहायचं आणि भारताला बलशाली भारत बनवायचं आहे आणि सर्वांनी समाजाच्या हिताची कामं केली पाहिजे।
ज्याला कोणाला समाजसेवाकाचं काम करायचं आहे त्यांनी टायगर ग्रुपशी जोडावं। आमचे त्यासोबत मुंबईचे प्रदेश अध्यक्ष संजय भाऊ खांडाळे, उपाध्यक्ष सूर्यदास सोनवणे, त्यानंतर ऋषिकेश बाबा भंडारकर खानदेशीतून आले, तसेच अजून इतर सर्व पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांनी संपर्क साधावा, असं टायगर ग्रुपच्या माध्यमातून काम पुढे चालत राहावं अशी इच्छा आहे। आज आप देख रहे हो, आज टाइगर ग्रुप मुंबई की तरफ से आज हमारे टाइगर मुंबई के उपाध्यक्ष हमारे छोटे भाई सूरज भाई सोनवने, इन्होंने आज जो दहीहंडी का यहाँ पर नियोजन किया था, जैसे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है, जैसे यहाँ पर आज यहाँ पर उपस्थित रहे, आप पूरा युवक वर्ग यहाँ पर उनको लेने के लिए, उनका स्वागत करने के लिए यहाँ पर जुड़ा हुआ था। बहुत बढ़िया यहाँ पर दहीहंडी महोत्सव सूरज सोनवने के नेतृत्व में हुआ है। मैं सूरज सोनवने को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। आने वाले कल में आप जो प्रश्न मुझे किया, आने वाले कल में हम टाइगर ग्रुप के माध्यम से युवा रोजगार मेळावा जल्दी लेने वाले हैं। सर, पार्टी अलग अलग है, टाइगर ग्रुप में सब अलग अलग पार्टियों से जुड़े हुए हैं, लेकिन एक मंच पर आने के बाद आप लोग किस तरीके से एक साथ हो जाते हैं? इस संगठन में हमारे जो राष्ट्रीय अध्यक्ष है आदरणीय तानाजी जादव, इनके नेतृत्व में आज पूरे देश भर में युवका में आप बहुत जुड़ते जा रहे हैं। जैसे कि मैं आप जो बोल रहे पार्टी सब साथ में है, मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का काम करता हूँ, हमारे उपाध्यक्ष जी है वो महाराष्ट्र नवनिर्माण सेना का काम करते हैं। सभी प्रकार के लोग इस संगठन में जुड़े हैं और ये जुड़ने से गोर गरीब जनता का कल्याण होता है, काम होता है। की सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम गोविंद पथकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व माझ्या टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। हे येणारं वर्ष माझ्या गोविंद पथकातील अनेक तरुणांसाठी सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं आणि ते शक्तिशाली बळशाली हो अशी श्रीकृष्णचरणी मनोकामना व्यक्त करतो। आज तानाजी भाऊंच्या सोबत आमचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तरुण तडफदार नेतृत्व, देशातील सर्वात मोठी विद्यार्थी सेना म्हणून पुढे आलेली विद्यार्थी सेना आहे, चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अमित राजसाहेब ठाकरे हे ह्या मंचकावर उपस्थित होते। मी अमित साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळेत करून, म्हणजे जवळपास मला माहिती आहे साहेबांनी मोजक्या 3-4 मंडळांनी भेट दिली आहे, त्यापैकी माझा विधानसभा होती, त्याबद्दल मी साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि पक्षासाठी मी कधीही कुठेही कमी पडणार नाही। माझ्या संघटनेसोबत आम्ही वर्षानुवर्ष जसं जोडलेलो आहोत, तसंच पक्ष स्थापनेपासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत आहे। 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि त्याच वेळेस आमच्यासारखे तरुण, म्हणजे सांगायला अवघड वाटणार नाही की आमचे अध्यक्षांची सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून केली होती, परंतु त्याच्यानंतर मग समाजकारणाकडे त्यांची वाटचाल गेली आणि त्या सामाजिक कार्यातून त्यांनी टायगर ग्रुपची स्थापना केली आणि तो एवढा मोठा बलाढ्य टायगर ग्रुप आज भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर पण काम करतो। तर मी सर्व माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, आदरणीय तानाजीभाऊ जाधवांना, संघटनेचे संस्थापक बोलण्यामध्ये विसरलो, संघटनेचे संस्थापक ज्यांनी टायगर ग्रुपचं रोपटं लावलं असे जालिंदर वस्ताद जाधव यांचंही मी इथं आभार व्यक्त करतो। तानाजीभाऊ जाधव यांचं आज तरुणांमध्ये तानाजी भाऊंना आणि तरुण तडफदार नेतृत्व अमित साहेबांना तरुणांनी एक सोबत बघितलं। मी स्टेजवरून बघत होतो, ज्यावेळेस तानाजी भाऊ आले तेव्हा जल्लोष झाला आणि जेव्हा अमित साहेब आले तेव्हा तोच जल्लोष द्विगुणित झाला। त्याच्यामुळे तरुणांमध्ये जो उत्साह बघायला मिळाला त्याबद्दल मी सर्व दहीहंडी पथकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच महानगरपालिकेसाठी
तयारी करत आहोत. येणाऱ्या काळात दिवस बदलतील अशी मनोकामना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइगर ग्रुप के माध्यम से सूरज दारा सोनवणे ने बहुत सारे उपक्रम आज तक मुंबई प्रदेश में लिए हैं. बहुत सारे उपक्रम पार पड़े हैं. दहीहंडी का भी इनका 5वां 6वां साल होगा. दादा का अच्छा काम चलता है. मुंबई प्रदेश में ज़्यादा से ज़्यादा युवक जोड़ना, जैसे जो फंक्शन होते हैं फंक्शन लेके हम लोगों तक पोचना चाहते हैं, वो बताना चाहते हैं उनको की आमच्यापर्यंत या आणि आमच्यापर्यंत येऊन तुम्ही सोशल वर्कमध्ये ॲड व्हा, हे आम्हाला लोकांना सांगायचं आहे. त्या उद्देशाने आणि जो काही ते जोश होता, आज इथे टायगर ग्रुपचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव, त्याचप्रमाणे टायगर ग्रुपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय खंडागळे, टायगर ग्रुपचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सूरजदारा सोनवणे, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरभाई जाधव, ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जयेंद्रभाऊ बोडके, त्याचप्रमाणे टायगर ग्रुप ठाण्याचेच गौरवदादा मनेरा, टायगर ग्रुप मुंबईचे सियारामबाई मिश्रा, असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांनी उपस्थिती लावली आणि जल्लोषात एक जे भाऊ आल्यावरती जे वातावरण बघायला भेटतं आपल्याला, ते तो एक वेगळा जोश असतो तरुणांमध्ये. भाऊंना बघितल्यानंतर एक वेगळीच स्फूर्ती येते. आता मी देखील स्वतः खानदेशाहून आलेलो आहे. 350 किलोमीटर लांबून आम्ही आलेलो आहे सर्व मित्रपरिवार इथे. एक फक्त भाऊंचा कार्यक्रम जिथे आहे तिथपर्यंत जाऊन पोचायचं आणि तिथे जाऊन जास्तीत जास्त संख्येने शुभेच्छा द्यायचा, हे आमचं काम असतं. टायगर ग्रुप का प्लॅटफॉर्म जो हे आहे ना मॅम, टायगर ग्रुपने आजपर्यंत आहे ना लोकं घडवली, समाजसेवा करून लोकं घडलीत आणि पुढे जाऊन ते समाजसेवेचं रूपांतर राजकारणात झालं. तरी टायगर ग्रुप मला नाही वाटत की याचा भविष्यात भाऊ अध्यक्षांचा निर्णय असेल, पण सध्या तरी असं कुठल्या राजकीय पक्षाशी नाही आहे. सर्व राजकीय पक्षाचे लोक ग्रुपमध्ये काम करतात, पण जेव्हा ते कार्यक्रमाला एकत्र येतात ना, त्यावेळेला त्याची राजकीयची चप्पल असते ना, ती स्वायला सोडूनच कार्यक्रमावरती चढतात. जेव्हा स्टेजवरती असतात तेव्हा ते कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नसतात, ते फक्त एक मित्र भाऊ आणि एक तो टायगर असतो फक्त, बस त्या व्यतिरिक्त काहीच नाही.